पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याचे बॅनरबाजीतून कार्यकर्त्यांना आमंत्रण, ठाकरेंच्या शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन। शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंचे एकत्रित फोटो असलेले बॅनर झळकले, ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची भावना केली व्यक्त। नाशिकमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचा एकाच बॅनरवर फोटो, दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून शहरात बॅनरबाजी। नाशिकमधून मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना, प्रत्येक तालुक्यातून 30 ते 40 वाहनं मुंबईत येणार। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील वाहतुकीत बदल, मोठ्या संख्येने शिवसैनिक मुंबईत येणार असल्यानं पोलिसांचा निर्णय। बीडच्या भगवान भक्तीगडावर आज पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारी, धनंजय मुंडे हे मेळाव्याला उपस्थित राहणार। शासनातर्फे भगवानगड ट्रस्टला खरवंडी येथील वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्यास मंजुरी, भक्तांची सुविधा, रुग्णालय आणि प्रशिक्षण केंद्रासाठी जागा उपलब्ध। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक बिघडली, ताप, सर्दी आणि खोकला जाणवत असल्याने जरांगेंना रुग्णालयात केलं दाखल, रुग्णालयात जरांगेंवर तातडीनं उपचार। नागपूरमध्ये 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी हजारो अनुयायी नागपुरात दाखल होण्यास सुरुवात। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला दिली भेट, आरएसएसच्या विजयादशमीला रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक, 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठकीचं आयोजन, मराठा जीआरमुळे ओबीसी नेत्यांमध्ये तीव्र नाराजी। जालन्याच्या राजूर इथं धनगर समाजाचं शेळ्या मेंढ्यांसह रास्ता रोको आंदोलन, धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी। लातूरमध्ये सकल धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन, लातूर बीड महामार्ग धरला रोखून, आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा। परभणीमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान आत्महत्येचा प्रयत्न, अंगावर पेट्रोल ओतून घेतलेल्या तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बीडमध्ये विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन, बीडच्या वडवणी, धारूर, गेवराईसह इतर तालुक्यातील प्रमुख मार्गांवर धनगर समाज रस्त्यावर। नांदेडच्या अर्धापूर इथल्या राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाचा रास्ता रोको, धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण द्यावं, आंदोलकांची मागणी। एसटी महामंडळाचा 10% भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय, दिवाळीनिमित्त करण्यात आली होती भाडेवाढ। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जालिंदर नगरची शाळा जगातील सर्वोत्तम ठरली, पुण्यातील या जिल्हा परिषद शाळेची जगातील सर्वोत्तम शाळा म्हणून निवड। केंद्र सरकारकडून 2026-27 साठी प्रमुख रब्बी पिकांचे एमएसपी जाहीर, गव्हाच्या एमएसपी मध्ये प्रति क्विंटल 160 रुपयांची वाढ। तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ, तुळजाभवानी मंदिरासमोर सुरक्षा रक्षक आणि लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीनं प्रचंड गोंधळ। अहिल्यानगरमध्ये साखर कारखान्यातून होणार गॅस निर्मिती, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन होणार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा। भंडाऱ्यात वाहनातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास, वाहनात जागा नसल्यानं वाहनाच्या दाराबाहेर लटकून प्रवास करतानाचा व्हिडिओ व्हायरल। यवतमाळचा दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा परिसरात पाणी साचलेल्या खड्ड्यात पडून सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू, तोल गेल्यानं दोघे पडले होते 10 फूट खोल खड्ड्यात। अहिल्यानगरात चॉकलेट वितरकावर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई, 254 चॉकलेटचे बॉक्सेस बुरशी लागलेल्या अवस्थेत आढळल्यानं जप्त, वितरकाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस। भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्यामध्ये जंगल सफारी आणि निसर्ग भ्रमंतीला सुरुवात, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वन पर्यटन हंगामाची पर्यटकांमध्ये उत्सुकता। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील जंगल सफारीला आजपासून सुरुवात, पहिल्याच दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी, मात्र आजपासून वाढलेल्या सफारी शुल्कावरून वादंग निर्माण। ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा, अतिक्रमण हटवण्यासाठी 25 लाखांची मागणी केल्याचा आरोप। मराठा आरक्षणाचा लढा होणार पुन्हा तीव्र, शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट आणि पेनचं पूजन,
खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते गॅझेट आणि पेनचं पूजन. सरकारमधील सर्व यंत्रणा आपल्याच बापाच्या असल्याचं समजून पडळकर टीका करतायत. सरकारकडून दबावाचं राजकारण सुरू आहे, शशिकांत शिंदेंची टीका. अमरावतीमध्ये 5 तारखेला होणाऱ्या आरएसएसच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई उपस्थिती लावणार नाहीत. आरएसएसच्या निमंत्रण पत्रिकेत कमलताई गवईंचं नाव असल्यानं वाद रंगला होता. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन 5 रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये कपात करण्याचा निर्णय. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनच वसुली केली जात असल्याचा आरोप. सरकारनं शेतकऱ्यांचा खिसा कापला, ही एक प्रकारे आधुनिक टोल वसुली. सरकारमध्ये पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणण्याची हिंमत नाही का, रोहित पवारांचा सवाल. विरोधकांकडून सरकारची बदनामी आणि गैरसमज पसरवण्याचं काम सुरू. याचा भार शेतकऱ्यांवर येणार नाही, कारखान्याच्या व्यवहारातून पैसे जाणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे, हेक्टरी 50,000 रुपये आणि पूरग्रस्तांना पक्की घरं बांधून द्या. उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. साखर सम्राट भाजपमध्ये गेले आणि शेकडो कर्जावरती हमी मिळाली. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली, सगळे शेतकरी भाजपत आले तर कर्ज माफ होणार का, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. बिल्डर कंत्राटदारांचे कैवारी उद्धव ठाकरे आता कारखानदारांच्या बाजूनं. कारखाने 10 रुपयांचं योगदान देणार आहेत. उद्धव ठाकरेंना कारखान्यांचा एवढा पुळका का, अशी शेलारांची टीका. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर सरकार दरोडा टाकतंय, यावर टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाहीत. राजू शेट्टी यांचा इशारा. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. 2 ते 3 दिवसात आढावा घेऊन मदत पुरवली जाईल. शेतकऱ्यांकडून कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही मदत जाहीर करावी, खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँकेनं पाठवलेल्या नोटिसांची होळी करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील तहसील कार्यालयावर काँग्रेससह शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत करा, या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना दिलेलं निवेदन म्हणजे केवळ नाटक, माणिकराव ठाकरे यांची टीका. यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर माणिकराव ठाकरेंची टीका. बीडच्या माजलगावात पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना मोफत वैद्यकीय सेवा. छोट्या होडीमधून डॉक्टर चिंचोली गावात पोहोचले. मोफत वैद्यकीय सेवा मिळाल्यानं ग्रामस्थांना दिलासा. जालन्याच्या झिरपी तांडा येथील सरपंचाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 वर्षाचं मानधन. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरपंचाचा पुढाकार.